मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला कळतं की कमळी आणि राजन या दोघांची भेट कशी होते आणि राजनला पण कळतं की कमळी ही आपलीच मुलगी आहे. कमळीच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि संपूर्ण कथानकाला हादरून सोडणारं वळण तेव्हा येतं जेव्हा तिच्यावरती जीव घेणा हल्ला होतो आणि ते सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. अनेक वर्षांपासून कामिनी आणि अनिका त्यांच्या साथीदारांनी एकाच प्रयत्न केलेला असतो आणि तो म्हणजे कमळीचे खरं अस्तित्व आणि तिच्या जन्माचं रहस्य कायमचं लपवून ठेवायचं. कारण त्यांना पूर्ण कल्पना असते की एकदा का कमळीची खरी ओळख सर्वांसमोर आली तर महाजन कुटुंबातील अनेक वर्षांपासून लपवलेली रहस्य उघड होतील आणि त्याच्या सर्व षडयंत्रांचा शेवट पण होईल. म्हणूनच कामिनी एक अत्यंत धोकादायक योजना आखते आणि कमळीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय तर घेतलाच जातो, पण एका दिवशी कमळीवरती अचानकच जीवघेणा हल्ला करते. तिच्यावरती धारदार शस्त्राने वार केले जातात आणि ती गंभीर जखमी झालेली असते आणि रस्त्याला कडेलाच कोसळून पडते. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून जातं आणि आसपासचे लोक घाबरूनच जातात. त्यावेळी ऋषी तिथे पोहोचतो. कमळीला त्या अवस्थेत पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो, कमळी, कमळी, तू डोळे उघड, माझ्याशी बोल, माझ्याशी बोल. पण कमळी बेशुद्धच झालेली असते. तेव्हा ऋषी, बंड्या आणि काही गावकरी मिळून तिला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करतात. डॉक्टर तिची तपासणी करतात आणि लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव दिसतात. रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर आहे असं डॉक्टर म्हणतात. शरीरातील खूप रक्त वाहून गेलेल्यामुळे पुढील काही मिनिटातच योग्य रक्त नाही मिळालं तर आम्ही ते काहीच करू शकणार नाही. हे ऐकताच ऋषी, अन्नपूर्णा, राजन, सदानंद सगळेजण खूपच घाबरून जातात. डॉक्टर कमळीचा रक्तगट सांगतात तो दुर्बीण असल्यामुळे ब्लड बँकेतही उपलब्ध नसतो. घरातील प्रत्येक जण पुढे येतो आणि रक्त तपासा असं म्हणतं आणि एकामागून एक सर्वांची रक्त तपासणी होते, पण कोणाचाही रक्तगट कमळीसोबत जुळत नाही. आशेचा शेवटचा किरण असतो आणि तो म्हणजे राजन. तेवढ्यातच राजन शांतपणे डॉक्टरांसमोर येतो आणि म्हणतो, डॉक्टर, माझं रक्त तपासा. एकेकाळी कमळीने मला रक्त दिलं होतं, त्याप्रमाणे माझं रक्त आता कमळीला द्यावं लागेल. डॉक्टर म्हणतात, सर, आधीच अनेकांचं रक्त तपासलं गेलेलं आहे. राजन ठामपणे उत्तर देतो, तरीही तपासा डॉक्टर. डॉक्टर नमुना घेतात आणि काही मिनिटातच रिपोर्ट येतो आणि रिपोर्ट पाहताच डॉक्टर एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. ते म्हणतात, हे कसं शक्य आहे? तेव्हा राजन घाबरतो. तेव्हा राजन म्हणतो, काय झालं डॉक्टर? डॉक्टर म्हणतात, तुमचे रक्तगट केवळ जुळतच नाही तर तो कमळीसाठी अगदी परफेक्ट मॅच होत आहे. सगळेच जण तिथे थक्क होतात. डॉक्टर पुढे म्हणतात की इतक्या अचूक पद्धतीने रक्त जुळणं अनेकदा जवळच्या रक्ताच्या नात्यांमध्येच हे दिसून येतं. हे वाक्य ऐकताच राजनच्या मनामध्ये पहिल्यांदाच संशयाचे बीज रोपलं जातं. तो काहीही विचार न करता रक्तदान करतो आणि त्याचे रक्त कमळीला चढवलं जातं. ऑपरेशन अनेक तास चालतं. संपूर्ण वेळ राजन ऑपरेशन थिएटरमधून बाहेर बसून देवाकडे एकच प्रार्थना करत असतो की देवा, मला कमळीला वाचवायचंच आहे आणि तू कमळीला वाचव. तेव्हा अन्नपूर्णा हे पाहून आश्चर्यचकित होते. तिला जाणवतं की राजनचं कमळीवरचं प्रेम केवळ माणुसकीपोटी नाही, जणू एखादा बाप आपल्या मुलीसाठी झडतोय असं तिला वाटतं. अनेक तासानंतर डॉक्टर बाहेर येतात. ऑपरेशन यशस्वी झालेलं असतं आणि आता ढोकाही तळलेला असतो. हे ऐकताच सगळ्यांच्या मनाच्या जीवाचा जीव येतो आणि राजनच्या मनामध्ये प्रश्नांचं वादळ सुरू झालेलं असतं. तो वारंवार कमळीचा चेहरा आठवू लागतो. तिला पहिल्यांदाच भेटल्यापासून आजपर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेचा विचार सुद्धा तो करू लागतो. त्याला आठवतं की कमळीचे डोळे अगदी गौरीसारखेच आहेत आणि तिचं हसणंही गौरीसारखंच आहे. तिचा स्वभाव पण तसाच आहे आणि सगळे संस्कार तिच्यासारखे आहे. गौरी जशी इतरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होती, अशीच कमळी पण आहे. ती स्वतःशीच सगळं म्हणत असतो आणि आठवण करत असतो. हे सगळे फक्त योगायोग असू शकत नाहीत असं त्याला खात्री पटते. ह्याच काळात त्याच्या जिवलग म्हणजेच त्याचे वडील सदानंद त्याला म्हणतात की सदानंद अनेक वर्षांपासून हे सत्य मनामध्ये दडवून जगत असतात आणि तो राजनला म्हणतात की राजन, काही सत्य अशी असतात की कितीही लपवली ना तरीही ते एक दिवस समोर येतातच. तेव्हा राजन त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुला काही माहिती आहे का? सदानंद काही बोलणार इतक्यातच कामिनीचा माणूस तिथे येतो. सदानंद गप्प बसतो आणि तो फक्त एवढंच म्हणतो, योग्य वेळ आली का सगळं कळेल. तेव्हा राजनचा संशय आणखीनच वाढतो. दुसरीकडे आपण पाहतो की सरोजाही अनेक वेळा राजनला सत्य सांगण्यासाठी धडपड करत असते. एकदा तर ती राजनला भेटून सगळं सांगण्याचा निर्णय सुद्धा घेते. दोघेही जण भेटतात. सरोजा थरथरल्या आवाजात म्हणत असते, राजन, मला तुला एक एवढं मोठं सत्य सांगायचं आहे. ती पुढे बोलणार इतक्यातच अचानक गोळीबार होतो. कामिनीचे गुंड हल्ला करतात आणि या गोंधळामध्ये राजनचा अपघात होतो.
सरोजा पुन्हा एकदा सत्य सांगण्याआधीच परिस्थिती बदलते आणि कामिनी सुटकेचा निश्वास टाकते. पुन्हा एकदा सत्य दडलं आणि नियतीचा खेळ वेगळाच असतो. तेव्हा राजन आता स्वतःच सत्य शोधण्याचा निर्धार करतो. तो जुन्या वस्तू शोधू लागतो. घरातील जुन्या पेट्या उघडतो, कागदपत्र पाहतो. त्याला एक जुनं लॉकेट सापडतं आणि त्या लॉकेटमध्ये गौरीचा फोटो असतो. त्याच पेटीत काही जुने फोटो पण असतात. हॉस्पिटलची कागदपत्र आणि काही यंत्रही सापडतात. पत्र पण असतात आणि प्रत्येक पुरावा त्याला एका दिशेने घेऊन जात असतो आणि तो सदानंदकडे जातो. सदानंद बोलू शकत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून सगळं स्पष्ट दिसू लागतं, पण तरीही ते इशाऱ्यातून सगळं सांगत असतात. राजन त्यांना कमळीचा फोटो दाखवतो. सदानंदच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते थरथरल्या हाताने होकार देतात. राजनचा संशय आता जवळपास खात्रीतच बदललेला असतो. तो पुन्हा सरोजाला भेटायचा प्रयत्न करतो. यावेळी सरोजा रडत रडत त्याच्यासमोर उभी राहते आणि मी आता आणखीन सत्य लपवू शकत नाही राजन, असं ती म्हणत असते. ती अनेक वर्षांपूर्वी घडलेली प्रत्येक घटना सांगत असते. कामिनीने रचलेलं षडयंत्र, गौरीवरती झालेला अन्याय आणि कमळीचा जन्म आणि तिला वाचवण्यासाठी केलेले सगळे संघर्ष आणि तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलेलं ते दिवस. तेव्हा हे सर्व ऐकताच राजनच्या डोळ्यामध्ये अश्रूचा पूर येतो. तो थरथरत्या आवाजामध्ये विचारतो, म्हणजे कमळी माझीच मुलगी आहे ना? तेव्हा सरोजा शांतपणे मान हलवते आणि राजनच्या स्वतःवरच विश्वास बसत नाही. तो कोसळतो आणि तो म्हणतो का इतके वर्ष सरोजा, इतके वर्ष माझी मुलगी माझ्याच डोळ्यासमोर होती आणि तरीही मी तिला ओळखू शकलो नाही. तो स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि मी असा कसा बाप आहे. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहतच असतात. तो धावत जातो आणि कमळीच्या रूममध्ये पोहोचतो. कमळी नुकतीच शुद्धीवरती आलेली असते. ती राजनला पाहून हसण्याचा प्रयत्न करते, पण पुढच्या क्षणी राजन तिच्यासमोर गुडघ्यावरती बसतो आणि त्याचे हात थरथरत असतात. तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि रडत रडत म्हणतो, कमळी मला माफ कर, मी तुझा बाबा आहे. आणि कमळी काही क्षण स्तब्धच राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ज्या माणसाला ती इतकी वर्ष फक्त राजन सर म्हणत होती, तोच तिचा जन्मदाता आहे ते तिला आता सत्य कळलेलं आहे आणि हे सत्य तिच्यासाठीही आयुष्य बदलून टाकणारच ठरतं. ती हळूहळू राजनला मिठी मारते आणि संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. अन्नपूर्णा देवाचे आभार मानते आणि ऋषीच्या चेहऱ्यावरती पण समाधान असतं. सदानंदच्या डोळ्यात अनेक वर्षानंतर आनंद दिसतो, पण दुसरीकडे आपण पाहतो की कामिनी, अनिका आणि रागिनी यांच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसू लागते, कारण त्यांना समजून चुकलेलं असतं की अनेक वर्षांपासून ज्या सत्याचं त्यांनी दाबून ठेवलेलं आहे ते अखेर कायमच्या जगासमोर येणार आहे आणि जवळपास आलेलंच आहे आणि आता त्यांच्या प्रत्येक षडयंत्रांचा हिशोब देण्याची वेळ पण आलेली आहे. तर आता पुढील भाग कसा असेल ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.